The, He is only one Ravindra Vayakar, Uday Samanta, Radha Bhuse, and Sanjay Rathod. yes, These are four. yes. शिवसेना पक्षफुटीच्या खटल्यात आता मोठा ट्विस्ट समोर आलाय, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांना गटनेता पदावरून हटवण्यासाठी ज्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या तेच नेते आज शिंदेंच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून विराजमान आहेत. आणि याच कागदपत्रांची आता सुप्रीम कोर्टात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मग नेमकं या कागदपत्रांमध्ये काय आहे, कोणकोणत्या नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत आणि कोर्टात कपिल सिब्बल यांनी असा कोणता मुद्दा मांडला की पुन्हा शिंदे गट अडचणीत आल्याची चर्चा सुरू झाली आहे. चला संपूर्ण प्रकरण समजून घेऊयात. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते होते. मात्र त्यांनी बंड पुकारत आमदारांसह सुरत आणि त्यानंतर गुवाहाटी गाठली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना गटनेता पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला. मात्र आता त्या निर्णयाची संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रं समोर आली आहेत. या कागदपत्रांनुसार उदय सामंत यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली होती, तर संजय राठोड, दादा भुसे आणि सध्याचे खासदार रवींद्र वायकर यांच्याही स्वाक्षऱ्या त्या प्रस्तावावर आहेत. विशेष म्हणजे हे सर्व नेते आज एकनाथ शिंदे यांच्या पक्षात असून अनेक जण मंत्रिमंडळात मंत्री आहेत. म्हणजेच ज्यांनी एकेकाळी शिंदेंना गटनेता पदावरून हटवण्याला पाठिंबा दिला तेच आज त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. याच मुद्द्याचा आधार घेत ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद केलाय. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात सांगितलं की शिवसेना हा राजकीय पक्ष आहे आणि विधिमंडळ पक्षाचा नेता नेमण्याचा किंवा हटवण्याचा अधिकार पक्षप्रमुखांकडे असतो. म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांना गटनेता पदावरून हटवलं होतं, असा दावा सिब्बल यांनी केला. यावेळी सुप्रीम कोर्टानं एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. गटनेता पदावरून हटवताना विधिमंडळ सदस्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या का? या प्रश्नावर कपिल सिब्बल यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणजे विधिमंडळ पक्षापेक्षा राजकीय पक्ष मोठा असतो, त्यामुळे पक्षप्रमुखांनी घेतलेला निर्णय महत्त्वाचा ठरतो. याचबरोबर सिब्बल यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. त्यांनी सांगितलं की 2018मध्ये पक्ष घटनेत झालेले बदल आणि उद्धव ठाकरे यांना मिळालेला पक्षाच्या नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुख यांचा पाठिंबा याबाबतची सर्व कागदपत्र निवडणूक आयोगाकडे आधीच सादर करण्यात आली होती. म्हणून पक्षाची अधिकृत बाजू स्पष्ट असल्याचा दावा त्यांनी कोर्टात केला. आता या सर्व घडामोडींमुळे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादाला पुन्हा वेगळं वळण मिळालंय. समोर आलेली कागदपत्र आणि कोर्टातील युक्तिवाद अंतिम निकालावर किती परिणाम करतात याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. आगामी सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्ट कोणती निरीक्षणं नोंदवतं आणि या खटल्याला कोणतं नवं वळण मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.